ताई तू खरंच आत्महत्या करणार आहेस? हो ताई पण आता पण बीण काही नाही बंटी, मी फासावर लटकणार. अद्वैत आणि शेखर आले की 10 सेकंदात दार उघडलं पाहिजे, त्यांच्या मनात भीती बसली पाहिजे. ताई पण मला एक सांग, तू दार कसं उघडणार आहेस? मी दार कसं उघडेन बंटी? एक मिनिट, स्क्रू ड्रायव्हर, दाराच्या कडीचे स्क्रू लूज करून ठेव. अद्वैत आणि शेखर जेव्हा आत येतील तेव्हा मी फासावर लटकलेली दिसायला हवी त्यांना, कळतंय? आणि वेळेचं गणित खूप महत्वाचं आहे हा बंटी, वेळ पाळायला हवी. जर वेळ चुकली ना तर तू कायमची वर जाशील. मी तुला हेच सांगतोय ताई, तू का रिस्क घेतेयस? अगं तुझ्या जीवावर बेतेल ना. अगं ताई, दार उघडायला 1 सेकंद जरी उशीर झाला ना तरी तू हे जग सोडून जाशील. आपल्याला जे हवंय ते साध्य करण्यासाठी थोडी रिस्क घ्यायलाच हवी बंटी. ताई पण अगं जीव महत्वाचा नाहीये का? तू स्वतःचा जीव का धोक्यात टाकतेस अशाने? ताई माझं ऐक तू. माझा निर्णय झालाय बंटी आणि आता तो बदलणार नाही. मला फासावर लटकलेलं बघून शेखर आणि अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. तू घाबरतोयस कशाला? हा, फासावर मी लटकणार आहे ना, मग तुला घाबरायला काय झालंय? नाही हे बघ ताई, तू चिडू नकोस. पण मी काय म्हणतोय, म्हणजे समजा तुला काय झालं उद्या समजा, तर मग मी कुठे जाऊ? मी काय, मला पैसे कोण देणार ना? म्हणजे काही गडबड झालीच. गडबड व्हायला नको म्हणूनच आपण सविस्तरपणे बोलतोय की नाही. मग गडबड नाही होणार आणि ती व्हायलाच नकोय, म्हणून मी जे सांगते ते नीट कर बंटी, बस. माझा जीव जायची वेळ आली आणि तू प्रयत्न करणार आहेस. प्रयत्न नाही, सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. जर अगाऊपणा केलास ना तर 1 पैसा मिळणार नाही, लक्षात घे. नाही तू 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 सांगितलं तसंच सगळं करेन मी ताई. आणि सगळ्यात महत्वाचं, दार अद्वैत आणि शेखरनेच उघडायला हवं, दुसरं कोणी नाही, कळतंय? आता जा खाली, आणि जर कोणी विचारलं तुला तू अचानक कसा आलास तर सांग की ताईला अस्वस्थ वाटत होतं म्हणून तिने मला बोलवून घेतलं भेटायला, आणि जीव नकोसा झालाय वगैरे अशी भाषा करत होती म्हणावं. हा ते सगळं मला पाठ आहे. मग आता तसं कर बंटी सगळं, प्लीज जा. हे काय म्हणताय? कशात? बरं झालं तुम्ही भेटलात. मला जरा एक प्रश्न पडलाय. ताईला काय झालंय? हे तुम्ही तिलाच विचारलेलं बरं नाही का? हा, नाही तसं नाही, म्हणजे घरात सगळं व्यवस्थित आहे ना? एकदम अशी निर्वाणीची भाषा करत होती ताई. हे प्रश्न तुम्ही तुमच्या ताईलाच विचारा, ती सांगेल सगळं. एवढं तिरसाटासारखं बोलण्याची काही गरज नाहीये. माझ्या ताईबद्दल मला काळजी वाटली म्हणून फक्त विचारलं मी. तेच बोलते, तुम्हाला तुमच्या ताईची एवढीच काळजी आहे ना, मग जा तिच्याशी बोला, तिलाच विचारा काय. शपथ, तुझ्याशी बोलण्यात ना काय अर्थच नाही. मग नका बोलू. कॉफी मिळेल एक? दूध संपलंय. ब्लॅक कॉफी नको. नको मला ब्लॅक कॉफी नको, कॉफी नको. तसंही ताईबद्दल विचार करून ना माझ्या घशाखाली काही उतरणार नाही. काय झालंय ताईला खरंच? चल इथून. रुपाली वहिनी, रुपाली वहिनी, रुपाली वहिनी, दार उघड. हा दरवाजा आतून लॉक आहे.
बाईसाहेब दार उघडा. बाईसाहेब दार उघडा. मी म्हणत होतो ना, ताई निर्वाणीची भाषा करते, काहीतरी बिनच नाही त्याच. ताई ताई दार उघड ताई. वहिनी दार उघड प्लीज. काय झालं सासूमा तुम्हाला माझी शपथ दार उघडा. वहिनी तुला ऐकू येत नाहीये का? दरवाजा उघड. ताई दार उघड ना ताई. ताई बसलाय. ताई दार उघड. सासूमा आई दार उघड ना प्लीज. रुपाली दार उघड. आई दार उघड ना. आई रुपाली दार उघड. आई प्लीज दार उघड. रुपाली दार उघड. आई दार उघड. आई उघड. प्लीज थांबा. रुपाली आपण बोलून प्रश्न सोडवूया. हा असं वेडेपणा करू नकोस. दार उघड रुपाली. आई ऐक ना प्लीज. दार उघड. अद्वैत आणि शेखर आले म्हणजे एव्हाना ताई फासावर लटकली असेल. भाऊजी दार तोडा. बाबा कडी का तुटत नाहीये? बाबा, आणि तुम्हा सगळ्यांना माहितीये मी नेहमी माय मॉम इज द बेस्ट असं का म्हणतो? कारण माझी आई खरंच खूप बेस्ट आहे. ती स्ट्रॉंग आहे, प्रेमळ आहे, पण बेस्ट मॉम कधीही जीव देण्याचा विचार नाही करणार. हो नाही? आई मी समजू शकतो या सगळ्याचा तुला खूप त्रास झालाय, आणि इथून पुढे जेव्हा जेव्हा तुझ्या मनात असा निगेटिव्ह विचार येईल ना, तेव्हा एक गोष्ट आठवायची की हा तुझा आधी कायम तुझ्या बरोबर आहे. कोणी कितीही अविश्वास दाखवला, काहीही बोललं, तरी माझ्या मनातलं तुझं स्थान कधीच बदलणार नाही आहे.
सासूमा तुम्ही असं का वागलात? मी नाही बोलणार तुमच्याशी. सॉरी, सगळ्यांना सॉरी. माझ्यामुळे खूप त्रास झाला. असं मी असं वागायला नको. रुपाली, मीही तुला सॉरी म्हणतो. मला तुझ्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता, पण आयुष्यभर एकमेकांना साथ देऊ असं वचन दिलं होतंस ना मला. मग मला सोडून जाणार होतेस तू. तुला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं हा विचार नाही केलास तू. अशी नेत्रा वेळेवर पोचली नाही तर ऍक्च्युली बाबा, नेत्रा इज द सेवियर. ती खिडकीतून कशी हात आली आय डोंट नो, बट तिने आज जो काही प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला ना, त्यामुळे आपण खरंच तिला अप्रिशिएट करायला हवं. सगळं बाजूला ठेवून जर विचार केला तर नेत्रामुळे आज आई आपल्या बरोबर आहे. खरंय आधी, पटतंय मला पण. चला, परत एकदा सिद्ध झालं की आपल्या घरातल्या प्रत्येक माणसासाठी नेत्रा किती महत्वाची आहे. सॉरी काय सॉरी? दाराचं लॅच लावलंस तू? ताई, मी नाही लावलं लॅच. मी फक्त ते स्क्रू लूज केले. ते लॅच कसं लागलं मला नाही माहिती. तुला काय माहित असतं? तुझ्याकडनं अपेक्षा करणंच सोडून दिल्या मी आता. ठीक आहे, तर सॉरी बोलतो ना मी. झाली माझ्याकडनं छोटीशी गडबड. थोडीशी? तू जीव गेला असता इथे माझा. सगळं पणाला लावून मी जे केलंय ना ते मातीमोल झालं असतं. जीव वाचलाय माझा तू माझ्या सर्वात मोठ्या शत्रूमुळे. म्हणजे शत्रूचं काहीतरी देणं लागते मी. उपकार केलेत त्या नेत्राने माझ्यावर. त्या उपकारांची परतफेड करेनच मी. बाईसाहेब, तुम्ही जेवून घ्या, बरं वाटेल तुम्हाला. हे बघ ताई, आणि आता काही झालं ना तरी तू हे असं काही करणार नाहीस. आता तू आम्हाला सगळ्यांना हवी आहेस, हो की नाही नेत्रा? मी आलो. थांब ग. मी मेले असते तर सगळ्यात जास्त आनंद तुला झाला असता. का वाचवलंस मला? बाईसाहेब, कोणाच्या तरी मरणाने आनंद व्हावा इतका वाईट विचार नाही करू शकत मी. विचारलेला प्रश्न समजत नाही का ग तुला? कशासाठी वाचवलंस? मला मरायचं होतं. बाईसाहेब, मरण ही खूप सोपी पळवाट आहे आणि मुळात तुमचा जीव मी नाही वाचवलाय. देवी आईची इच्छा होती तुमचा जीव वाचावा, म्हणून माझ्या हातून तिने हे घडवून आणलंय. असं नाही मरू देणार मी तुम्हाला बाईसाहेब. असं मरू देणार नाहीस म्हणजे? मग कसं मरू देणार आहेस?
घे पटकन. नाईस. चिअर्स. पी आता की नाक दाबू तुझं? नाही ठीक आहे. पी पटकन. चेहरा बघ तुझा. नेत्रा, सॉरी मी पुन्हा पुन्हा तेच बोलतोय, बट थँक्यू सो मच नेत्रा. काल जर तू नसतीस ना तर आईला. नेत्रा काय आहे, एकतर मी इतकी वर्ष आईपासून खूप लांब होतो आणि आता जर आई माझ्यापासून लांब गेली ना तर मला नाही सहन होणार ते. शी इज एव्हरीथिंग फॉर मी. आई म्हणजे माझ्यासाठी जग आहे नेत्रा. खरंय साहेब, आईपासून मुलाला फार दिवस दूर राहता येत नाही. तुम्ही कधी ममता मावशींच्या बाबतीत असा विचार केला असता तर किती बरं झालं असतं. पण यात तुमचा दोष नाही. हॅलो, काय झालं परत ओव्हर थिंकिंग सुरू? नेत्रा, मला डॉक्टरांनी क्लिअर सांगितलंय की तुला काहीही मानसिक आजार नाहीये. तू मेंटली खूप स्ट्रॉंग आहेस आणि तू किती स्ट्रॉंग आहेस हे तर तू काल प्रूव्ह केलंच आहेस, हो ना? सो आता हे असे विचार करणं थांबव आणि स्पेशली ते युजलेस विचार तर अजिबात डोक्यात आणू नकोस, जेणेकरून तुला त्रास होईल. नेत्रा, नाही 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 नाही. साहेब पी 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 पटकन की नाक दाबून पाजू? नको. संपव पटकन. पिऊ अजून? नाही नको, खरंच बस, खरंच. कॅश घ्या. रुपालीबाई साहेब, म्हणजे हा संकेत भूतकाळातला नव्हता. संकेतात जे दिसलं ते घडणार आहे. पण तो माणूस कोण आहे? बाईसाहेब कोणाला पैसे देणार आहे? हा हा असा संकेत आधी सुद्धा आला होता. कोण असेल तो माणूस? तर तुला काय होतं? बरीच ना? साहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तुला सांगितलं ना, प्लीज आता नको. सध्या तरी आपण ह्या विषयावर नको बोलायला. नाही, त्याविषयी नाही बोलायचंय मला. तुमच्याशी दुसरं काहीतरी बोलायचंय. मला संकेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अद्वैत, अरे तो संदेश आला होता, त्याला मी कॅश दिली. तो आपलं सगळं पेपर वर्क करतोय. दॅट्स ग्रेट. निघायचं ऑफिसला? हो, चला निघूया. आईजवळ आजी आहे, पण तरीही लक्ष ठेव तिच्यावर. काळजी घे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नो ओव्हर थिंकिंग. बॉडीगार्ड. बाय.
बाईसाहेब कोणाला भेटणार आहे? कोण आहे ती व्यक्ती? आणि बाईसाहेब त्या व्यक्तीला पैसे का देत आहेत? पण पैसे देत आहेत म्हणजे ती व्यक्ती नक्कीच कोणीतरी महत्वाची व्यक्ती असणार. बाईसाहेबांसाठी ती व्यक्ती काम करत असेल का? नाही, नको. म्हणजे केतकी नको आणि नेत्रा तर नकोच नको. खरंच रुपाली, खरंच तुला एकटीला जायलाच हवंय का? मला तुझी खूप काळजी वाटते ग. आय एम सॉरी. मी खरंच चुकले. मला माहिती आहे या घरात मला जीव लावणारी, माझी काळजी घेणारी माणसं आहेत. फार चुकीचं वागले मी. आय एम सॉरी. पण मला देवळात गेले की खरंच बरं वाटेल. मनापासून सांगू का तुम्हाला, माझा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा आहे. आई, मला माझा जीव वाचवला म्हणून त्या देवाचे आभार मानायचे. त्याच्यासमोर हात जोडून बसले ना की शांत वाटेल. हो, मला खरंच सांगते. विश्वास ठेवा माझ्यावर. मी चुकीचं पाऊल नाही उचलणार. मी काहीही वेडं वाकडं नाही करणार. हो मॅडम, पैसे? दादा सॉरी, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी विसरले. अहो मॅडम, विसरलात? मग रिक्षात कशाला बसला तुम्ही? सॉरी दादा, खरंच सॉरी. मला ना खूप घाई आहे म्हणून मी. हे बघा, मला काय सुद्धा सांगू नका. मला पैसे द्या बरं. हे बघा, सकाळ सकाळी माझ्या धंद्याची खुटी नका करू. द्या पैसे, द्या पैसे, द्या लवकर. दादा ऐका ना दादा, मी पुन्हा आपली भेट झाली ना तर मी नक्की तुम्हाला पैसे देते. पण आता मला खरंच जावं लागेल. खरंच नको नको, हात जोडतो. पैसे द्या. खरंच सॉरी. पैसे. अहो मॅडम, कुठे पळाला? बिंदास पळाला. मीटरचे पैसे बुडवून गेले भाई. कुठं गेले? हा, काय दिसणार? किती गाड्या इकडे बाबा. हा, आलं माझं पैशांचं झाड आलं. अगं बघत काय बसलेस? पटकन दे पैसे. जाम कडकी लागले यार, जाम. स्वतःचं घर घेणार. काय झालं त्याचं? अगं घर घ्यायला माझ्याकडे काय झाडाला पैसे लागलेत? इतकं जर तोंड वाजवायचंय ना तर पैसे आण. स्वतःचं घर घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीयेत. हा माणूस तर बाईसाहेबांचा नवरा आहे. म्हणजे इतक्या वर्षांनंतर सुद्धा दोघं एकत्र आहेत. आणि शेखर साहेब अंधारात आहेत. झालं समाधान?
पैशाचं झाड दारात असताना कुठल्या माणसाचं समाधान होईल? तुम्ही असं का वागताय? सगळं सुखासुखी चाललंय ना. मी सांगितलंय ना तुम्हाला की तुम्ही स्वतःहून फोन करत जाऊ नका, मी करेन. का ऐकत नाही तुम्ही? पकडले गेले मी ना तर किती महागात पडेल कळतंय तुम्हाला? रूपा जाऊ दे ना, इतकं का मनाला लावून देते? मी तुझ्यासाठी चहा टाकू का? मी इथे चहा घेऊ का? काय झालं? हे काय घर आहे का? उकिरडा करून ठेवलाय नुसता. काय करणार, बिन बाईचं घर आहे ना. मॅडम तुम्हाला सांगतो, माझी एक बायको होती, नर्स होती. एक दिवस कामावर गेली आणि आलीच नाही. हे जे पैसे उडवता ना ते जर साठवले असते, स्वतःचं घर घेतलं असतं तर काही बिघडलं असतं? तत्व महत्वाचं. पैसा किती आला ना तरी माणसाने त्याची औकात विसरायची नसते. मी नाही विसरलो माझी औकात, पण तू विसरलीस. पैशाच्या मागे गेलीस आणि नेत्रा नावाची 7.5 मागे लावून घेतलीस. आता काय केलं त्या नेत्राने? डोक्याला ताप होऊन बसली. बाबा, मी मेल केलेलं प्रेझेंटेशन पाहिलं का तुम्ही? हो. मग ओके आहे तुम्हाला ते? नाही, कारण मेलला काही रिव्हर्ट नाही केला तुम्ही म्हणून विचारलं. हा ओके, मी पाहिलं प्रेझेंटेशन. ओके बरं. काय झालं बाबा, कुठे हरवलात तुम्ही? नाही काय नाही. ओ माय गॉड इट, तुम्ही आईबद्दल विचार करताय का? हो. ती पुन्हा असं काही करेल अशी भीती वाटते का तुम्हाला बाबा? बाबा, असं असेल तर हा विचार मनातून काढून टाका. मी सकाळपासून तिच्या बरोबर आहे. शी इज कम्प्लिटली ओके नाउ. रादर तिला रिअलाइज झालंय की तिने हे असं सगळं करून खूप मोठी चूक केली आहे. सो ती पुन्हा असं नाही करणार. ऍक्च्युली तुम्ही आता आई बरोबर असायला हवं होतं, बट आजची मीटिंग सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे ना. बाबा रिलॅक्स. नेत्रा आहे ना घरी. आय नो तिच्या इथे राहण्याबद्दल माझ्या सकट सगळ्यांनाच प्रॉब्लेम होता खरा, बट नाव आय अग्री. तिचं आपल्या बरोबर राहणं चांगलंच आहे आणि मला आता काहीच प्रॉब्लेम नाही. आणि राहिला प्रश्न तिच्या ओव्हर थिंकिंग करण्याचा, तर मला असं वाटतं तिचा हा प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. फक्त केतकी काकू ड्रिंक घेतल्यानंतर तिला काही सांगत नाहीये ना, हे आपण एकदा बघायला हवं. कारण अदरवाईज नेत्रा तुम्हाला जे काही सांगतेय त्यात दुसरं काही लॉजिक असेल असं मला वाटत नाही. हो. आणि तुझा फोन का बंद होता? काळजी वाटायला लागली होती ग मला. मी देवळात गेले होते ना आई, मग कीर्तन चालू होतं तर बंद ठेवला होता फोन. पण एवढा वेळ? हो आई, मी देवळात गेले, कीर्तन सुरू होतं, मग नंतर गाईला चारा घातला आणि मग बसले शांत तिथे. म्हणजे छान वाटत होतं, जरा शांत वाटत होतं डोक्याला, म्हणून थांबले होते. वेळ गेला त्याच्यात. वहिनी तू शाळेतच का ग? एका वाक्यात उत्तरे दे या प्रश्नाला तू संदर्भ सहित स्पष्टीकरण देतेस. अगं आईंनी साधा प्रश्न विचारला होता, कुठे गेली होतीस? तर एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर देऊ शकतोस तू.
राहू देत, तू तरी काय करणार? खोटं बोलताना एवढी सारवासारव तर करावी लागेलच ना तुला. ही अशी का बघते? नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का? काय ग? अगं हो, हाल्या हाल्या प्रश्न काय विचारतेस? मी तुझ्याशी नाही ना बोलत आहे केतकी, थांब ना जरा. बाहेर गेली होतीस का की नाही? हो, गेले होते मी बाहेर. रुपाली, तू वर जा, आराम कर, जा. नेत्रा माझ्या मागे मागे आली होती का? म्हणजे अनिलच्या घराबाहेर फोनचा आवाज आला होता. तो आवाज जर नेत्राच्याच फोनचा असेल तर आत्ता लगेच कळेल. बाईसाहेब, तुम्ही मला का फोन करताय? केतकी काकू, तुम्हाला या फोनची रिंगटोन बदलता येते? तुला लागला का? मी नैना माझी मैत्रीण आहे ना, तिला लावत होते फोन. चुकून लागला असेल, सॉरी. काय झालं डोक्याचं कळत नाही. काकू, आपण स्वयंपाकाची तयारी करायची. काकू, स्वयंपाकाची तयारी करूया ना? हो. रुपाली बाईसाहेब गेली अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतायत. पण रुपाली तर म्हणाली तिला अनिलविषयी काहीच माहिती नाही. त्यांना सगळं माहिती आहे साहेब. त्या अधूनमधून त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटत असतात आणि त्यांना पैसे सुद्धा देतात. मी आज स्वतः पाहिलंय ते कुठे राहतात ते. नेत्रा, तुला कळतंय तू काय म्हणतेस ते? खूप मोठा दावा करतेस तू. हो साहेब, पण मी जे पाहिलंय तेच तुम्हाला सांगते. सत्य कधी ना कधी बाहेर पडणारच होतं. ते आज बाहेर पडलंय. नेत्रा, चल माझ्याबरोबर. नाही साहेब, थांबा. नेत्रा, आता मला प्लीज थांबू नकोस. साहेब प्लीज ऐका माझं. आता कुठेच नको जाऊया. ऐका ना, मला असं वाटतंय की हे सगळं जर रुपाली बाईसाहेब समोर असतानाच बाहेर आलं तर जास्त बरं होईल. म्हणजे आई, मिस्टर राजाध्यक्ष आणि नेत्रा यांच्यात काहीतरी सुरू आहे असं वाटत नाही का तुला? म्हणजे बघ ना, बघावं तेव्हा दोघं एकत्र असतात. काहीतरी फिशी आहे. काय बोलतोयस तू? आधी म्हणाला होतास आधी आणि नेत्राचं काहीतरी, आता मोठं शेखर. आय नो, पण हे बघ,
हे अद्वैतचं रक्षा कवच असणं वगैरे ही सगळी नाटकं आहेत आणि हे मिस्टर अजय दक्षांना पण खूप व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे आहे, काहीतरी मोठा घोळ आहे. तुझं लक्ष आहे ना व्यवस्थित नवऱ्यावर? उगाच काहीतरी बोलू नकोस. या बाबतीत शेखरवर पूर्ण विश्वास आहे माझा. विश्वास तर माझ्या बाबांनी ठेवला होता तुझ्यावर. काय झालं? बोलायच्या गोष्टी असतात सगळ्या, तसं काही नसतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तू गप्पस. तुझा विश्वास आहे ना? रुपाली बाईसाहेबांच्या पहिल्या नवऱ्याचा पत्ता लागलाय आणि आज आम्ही तिथेच जाणार आहोत. बाळा, ही सत्य असत्याची लढाई आहे आणि विजय सत्याचाच होणार आहे. पण तू सावध राहा बाळा, ही माणसं बरी नाहीयेत का? हो बाबा. आणि पुढे काय होतं ते कळव हा मला. काळजी घे ग स्वतःची. हो बाबा. ठेवतो हा.